गोव्यातल्या सहारा इंडिया कंपनीला तब्बल 6.69 कोटींचा चुना लावून गेल्या 8 वर्षांपासून फरार झालेला कंपनीचा माजी व्यवस्थापक तेलंगणातील देवस्थानचा स्वामी बनून राहिला होता। रावणानं जसा साधूचा वेश धारण करून सीतामाईला फसवलं, अगदी तसंच हा महाठग स्वामींचा वेश धारण करून भोळ्या भाबड्या भाविकांना भविष्यवाणी सांगायचा। मात्र 8 वर्षांनंतर अगदी श्रीरामनवमीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 मार्चला हा स्वामी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या जाळ्यात अडकला। यमन्ना वर्णम रघुवीर शर्मा असं या संशयिताचं नाव असून त्याला तेलंगणाच्या BHEL मध्ये असलेल्या श्री वेदमाता गायत्री क्षेत्र परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे। नेमकं काय आहे प्रकरण, पाहूयात सविस्तर वृत्तांत। सहारा इंडिया फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची वास्कोत एक शाखा आहे। या शाखेत संशयित शर्मा मॅनेजर म्हणून कार्यरत होता। त्याच्यासोबत कॅशियर म्हणून KY शरीफ आणि झाकी खान काम करायचे। या त्रिकुटानं 30 सप्टेंबर 2004 ते 6 नोव्हेंबर 2019 या काळात कंपनीला चुना लावला अशी तक्रार कंपनीचे मुख्य क्षेत्रीय अधिकारी AK त्रिपाठी यांनी 17 फेब्रुवारी 2018 रोजी पोलिसात दिली होती। या 15 वर्षांच्या कालावधीत या त्रिकुटानं 7,30,17,773 रुपयांची अफरातफर केली होती। त्यातले 1,05,47,023 रुपये त्यांनी जमा केले, पण 6,69,66,077 रुपयांची गफलत करून कंपनीला फसवलं असं त्रिपाठी यांनी तक्रारीत नमूद केलं होतं। ही तक्रार दाखल होताच मॅनेजर शर्मा फरार झाला होता। इकडे गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागानं तक्रारीची गंभीर दखल घेऊन कॅशियर शरीफ आणि खान यांना अटक केली होती। मात्र शर्मा काही सापडत नव्हता। पोलीस निरीक्षक राजाशद शेख या प्रकरणाचा तपास करत होते। 8 वर्ष शर्मा पोलिसांना चकमा देत राहिला। शेवटी पोलीस निरीक्षक शेख यांना शर्मा तेलंगणात साधू बनून वावरत असल्याची कुणकुण लागली। त्यांनी लगेच एक पथक तयार केलं आणि 27 मार्चला तेलंगणा गाठलं। तेलंगणातील BHEL मध्ये श्री वेदमाता गायत्री क्षेत्र देवस्थान आहे। या क्षेत्रात इतर 7 मंदिरांचा समावेश आहे। या मंदिरांमध्ये एकूण 15 पुजारी कार्यरत आहेत। याच पुजाऱ्यांचा प्रमुख म्हणून शर्माची नियुक्ती करण्यात आली होती। म्हणजे रावण जसा साधूच्या वेशात आला तसा हा स्वामींच्या वेशात तिथं वावरायचा। तिथं लग्न, जन्मपत्रिका बघणं आणि इतर भविष्यवाणी सांगायचा। त्यामुळे अनेक जण त्याचे भक्त बनले। पण श्रीरामनवमीच्या उत्सव काळातच स्वामी वेशातल्या या संशयिताचं खरं स्वरूप समोर आलं। श्रीरामाचा उत्सव सुरू असतानाच 2 दिवस तळ ठोकून पोलिसांनी त्याची खातरजमा केली। त्यानंतर 29 मार्च रोजी पथकानं जवळ जाऊन संशयिताला त्याच्या नावानं हाक मारली। त्याबरोबर त्यानं प्रतिसाद दिला। लगेच पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन गोव्यातून आल्याचं सांगितलं। तसंच चालाकी दाखवल्यास तुझीच बदनामी होईल असं देखील स्पष्ट केलं। तिथंच हा संशयित नरमला आणि त्यानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं। दरम्यान संशयिताला वास्कोच्या प्रथम वर्ग न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं जारी केला आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।